सिटी ऑफ गोल्ड चित्तथरारक सौंदर्याचे ठिकाण आक्रमणाखाली होते। अग्निराक्षस एक भयंकर राक्षस शहरावर उतरला होता। त्याच्या ज्वाला चमकदार लाल जळत होत्या कारण त्याने रस्त्यावर नाश केला होता। राक्षसाच्या ज्वाळांनी इमारती आणि घरांना वेढले म्हणून नागरिक घाबरून ओरडत धावले। पण हिंदू रेव्हेंजर्स 5 शूर योद्ध्यांची टीम त्यांच्या शहराचे रक्षण करण्यासाठी सज्ज झाली। गीता, नारायण, विनायक, विश्वनाथ आणि तुलसी प्रत्येक त्यांच्या अद्वितीय दैवी शक्तींनी युद्धात उतरले। पोलादांच्या चकमकीचा आवाज, ज्वालांच्या गर्जना आणि राक्षसाच्या साथीदारांच्या ओरडण्याने हवा भरून गेली होती। गीतेने सोन्याचे बाण सोडले, प्रत्येक बाण खरा ठरला आणि राक्षसाच्या अग्निमय आवरणात त्याचे चिन्ह सापडले। नारायणाने एक भयंकर वादळ बोलावले, शक्तिशाली झोके फोडले ज्याने राक्षसाच्या ज्वाला जंगलीपणे नाचत होत्या। विनायक आणि विश्वनाथ भयंकर दृढनिश्चयाने लढले, त्यांच्या दैवी शक्तींनी त्यांच्या प्रहाराला चालना दिली कारण ते राक्षसाशी भिडले। तुलसीने तिच्या पवित्र शक्तीने जखमींना बरे केले आणि निष्पापांचे रक्षण केले। लढाई सुरू असताना हिंदू रेव्हेंजर्स अग्निराक्षसावर तुटून पडले। अग्निराक्षस क्रोधाने गरजत होता, त्याच्या ज्वाला अधिक तेजस्वी होत होत्या कारण त्याने योद्ध्यांना वेढण्यासाठी अग्नीच्या लाटेला बोलावले होते। परंतु हिंदू रेव्हेंजर्स खंबीरपणे उभे राहिले, त्यांच्या दैवी शक्तींनी त्यांना आगीपासून वाचवले। अंतिम पराक्रमी आक्रोश करून त्यांनी पवित्र ऊर्जेचा एकत्रित स्फोट केला, राक्षसावर अविश्वसनीय शक्तीने प्रहार केला। अग्निराक्षसाने एक बधिर किंकाळी सोडली, ती शून्यतेत विखुरली। हिंदू रेव्हेंजर्स यांच्या शक्तीने त्याची ज्वाला विझली। सोन्याचे शहर पुन्हा एकदा सुरक्षित झाले, त्याच्या अद्भुत नायकांच्या म्हणजेच हिंदू रेव्हेंजर्स यांच्या शौर्य आणि दैवी शक्तींमुळे।